मनपा शाळा क्रमांक 49 पंचक असे आहे. मानवाच्या प्लास्टिक उपयोगामुळे पशु पक्षी प्राणी यांना खूप त्रास भोगावा लागतो. त्यामुळे मी आज तुमच्या समोर सादर करीत आहे एकापत्री नाटक प्लास्टिकची बंदी. आई, ए आई, कुठेस तू? आई, 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 ए आई, मी खेळायला जाऊ का? खेळायला जा, पण जास्त वेळ खेळू नकोस. अंधार पडायच्या आत लवकर घरी ये. हो. रीना, मोना, चला आपण खेळायला जाऊया. चला आपण सर्वजण मिळून खेळ खेळूया. आवाज कुठे येतोय? हे मेघा, इकडे बघ. अगं, इकडे. मला माझे पोट कसे जड जड वाटत आहे. स्त्रिया उरलेले अन्न प्लास्टिकच्या पिशवीमध्ये बांधून फेकून देतात. मग तेच अन्न आमच्या पोटात प्लास्टिकच्या पिशवीतही जाते. मग आमच्यासारख्या प्राण्यांना याचा त्रास भोगावा लागतो. मला बोलता येत नाही. माझी व्यथा कोणाला सांगता येते? माणसाने सगळीकडे कसे प्लास्टिकचे जाळे पसरवून ठेवले आहे. जिथे पाहावं तिथे फक्त प्लास्टिक, प्लास्टिक आणि प्लास्टिक. आता तर प्लास्टिकचे मोठमोठे डोंगर तयार व्हायला लागले आहेत. आता तूच सांग बरं, मला या प्लास्टिक पासून कोण मुक्त करेल? आवाज कुठून येतोय? ये मेघा, इकडे बघ. अगं, इकडे मी रोहू. शीतल निर्मळ आणि स्वच्छ पाण्यामध्ये माझे जीवन कसे सुखाने चालले होते. पण माणूस फिरायला येतो, पाणी पितो, पाणी पिऊन झाल्यावर बाटली तशीच नदीमध्ये फेकून देतो. माणसाने मोठमोठे कारखाने उभारले आहेत. त्या कारखान्यांमध्ये रसायनयुक्त पाणी माणसाने नदीच्या पाण्यात सोडले. या रसायनयुक्त पाण्यामुळे माझे हजारो छोटे छोटे मित्र मरत आहेत. आता या रसायनयुक्त पाण्यामुळे माझा देखील श्वास कोंडला आहे. आमचे आयुष्य कमी कमी होत चालले आहे. प्लास्टिकमुळे ही संपूर्ण सजीवसृष्टी धोक्यात येत आहे. आता या सजीवसृष्टीला वाचवण्याची जबाबदारी तुम्हा बालगोपाळांनी पेलायची आहे. प्लास्टिकच्या विळख्यातून या सजीवसृष्टीला मुक्त करून आम्हाला मोकळा श्वास घेऊ द्या. प्लास्टिकच्या बंदीची सुरुवात ही माझ्यापासून झाली पाहिजे, माझ्या घरापासून झाली पाहिजे. आता तुम्हीच बघा ना, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, परंतु थोडा जरी पाऊस पडला तरी मुंबईची तुंबई होऊन जाते. हे कशामुळे होते? तर हे नाल्यांमध्ये अडकलेल्या प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे होते. जर आपल्याला हे सगळं थांबायचं असेल, तर आपल्याला या जगाला, या देशाला वाचवायचे असेल, तर आपल्याला प्लास्टिकचा वापर बंद करावा लागेल. आता तुम्ही बघा ना, प्लास्टिक हजारो वर्षे मातीत पडले तरी सुद्धा ते कुजत नाही आणि पाण्यामध्ये पडले तर विरघळत नाही. आता तर सरकारने कायद्याने या प्लास्टिकवर बंदी आणायला हवी, कारण की या प्लास्टिकमुळे आपल्या पृथ्वीवर खूप प्रदूषण होतं. आणि जर का आपल्याला आपली पृथ्वी प्रदूषण मुक्त करायची असेल तर आपल्याला प्लास्टिकचा वापर बंद करावा लागेल. त्यामुळे आता सर्वांनी मिळून मला एक वचन द्या की आजपासून तुम्ही प्लास्टिकचा वापर जास्तीत जास्त टाळाल. आणि आता तर बघा ना, 1 रुपयाच्या चॉकलेटला सुद्धा प्लास्टिकचं कव्हर भेटायला लागलंय. आणि मानव जेव्हा चहाच्या टपरीवर जाऊन चहा घेतो तेव्हा तो गरम गरम चहा मुळे ते प्लास्टिकच्या पिशवीमधलं प्लास्टिक त्याच्यामध्ये मिक्स होतं आणि तो चहा पिऊन मानव आजारी पडतो. आणि आता तर तुम्ही सगळ्यांनी मला एक वचन दिलंच आहे की तुम्ही आता प्लास्टिकचा वापर टाळणार. त्यामुळे आपली पृथ्वी देखील प्रदूषण मुक्त होणार आहे. अरे मानवा, श्वास माझा येथे कोंडला. जागा हो जरा, तू जागा हो जरा. प्लास्टिकचा वापर कमी कर जरा.
तू कमी कर जरा. वापर कर आता कापडी पिशवीचा. वापर कर आता कागदी पिशवीचा. पुढच्या पिढीचा विचार कर जरा. तू विचार कर जरा. प्लास्टिकची पिशवी हटवूया, कापडाची पिशवी वापरूया. धन्यवाद.